हॅलो मैत्रिणींनो, नीलम ब्युटी ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या, पिंपल घालवण्यासाठी एक मस्त आणि प्रभावी असा उपाय दाखवणार आहे। खरं तर त्याला अँटी एजिंग मास्क बोलता येईल। म्हणजे मी तुम्हाला जे मास्क दाखवणार आहे त्याला आपण अँटी एजिंग मास्कच बोलूया, कारण त्याचा जास्तीत जास्त उपयोग हा म्हणजे अँटी एजिंग म्हणूनच होणार आहे। ठीक आहे, तर आपण बघूया ह्या मास्क मध्ये काय काय आपण टाकणार आहे, हे सगळं मी तुम्हाला दाखवते। ठीक आहे, हे मास्क खूप असं प्रभावी आहे बरं का। म्हणजे ह्याच्यात जे जे आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते इतके चांगले आहेत ना, की त्याचा चेहऱ्यावर खूप छान असा खूप छान प्रभाव होतो चेहऱ्यावरती। ठीक आहे, आपण त्याच्यात मेथी दाणा घेणार आहोत। मेथी दाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात, त्याच्यामुळे आपला रंग सुधारतो, डाग धब्बे चेहऱ्यावरचे जातात आणि मेथीला अँटी एजिंग सुद्धा म्हणता येईल। आणि त्याच्यानंतर हे दुसरं आहे, हे चिया सीड आहे। ठीक आहे, हे चिया सीड मध्ये ना खूप पोषक असे तत्व असतात। ह्याच्यामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड, प्रोटीन, कॅल्शियम आणि ह्याच्यात पण अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात बरं का। हे दोन इन्ग्रेडियंट्स आहेत। हे आपण 2 चमचे घ्यायचं आणि हे आपण 2 चमचे घ्यायचं। त्याच्यानंतर तिसरा इन्ग्रेडियंट्स ही बडीशोप आहे, जी आपण खायला वापरतो। ही जी खायला जितकी फायदेमंद आहे ना, म्हणजे खाल्ल्यानंतर हे जेवढे आपल्याला शरीराला गुण मिळतात ना, तेवढेच ही आपल्या चेहऱ्यासाठी सुद्धा खूप उपयोगी असते बरं का। ह्याच्यामध्ये कॉपर असतं, पोटॅशियम असतं, कॅल्शियम, झिंक, लोह असं भरपूर काय काय म्हणजे हे पुरेपूर आहे ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी। त्यामुळे ह्याच्या आपल्या एक सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी ना बडीशेपचा नेहमी आपल्या स्किन केअर मध्ये उपयोग करत जावा। ठीक आहे, आणि ह्याच्यामुळे चेहऱ्यावरचे काळे डाग सुद्धा कमी येतात बरं का। म्हणजे खाल्ल्यामुळे सुद्धा येतात। जेवढी ती आपल्या शरीराच्या आतून आपल्याला जेवढी फायदा देते, तेवढीच बाहेरून सुद्धा फायदा देते। ठीक आहे, मग हे आपण बडीशेप 2 चमचे, चिया सीड 2 चमचे आणि हे मेथी दाणा 2 चमचे, हे सगळं 2-2 चमचे घ्यायचं। आणि आपला सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात हिरो इन्ग्रेडियंट्स कोणता असेल तर ह्याला जायफळ म्हणतात। हे जायफळ आहे। जायफळचे सांगतील तेवढे म्हणजे कमीच आहे, काय म्हणतात त्याला, फायदे जेवढे सांगेल तेवढे फायदे कमी आहे जायफळचे। जायफळमध्ये ना अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात। ठीक आहे, ज्याचा वापर करून आपण त्वचेचे अनेक जे समस्या असतात ना त्या दूर करता येतात। ह्याच्यामुळे त्वचा उजळते, त्वचा आपली मऊ होते, तेजस्वी होते। चेहऱ्यावरचे जे डाग धब्बे आहेत ना ते सुद्धा ह्याच्यानेच कमी येतात बरं का। असं हे जायफळ आहे। ठीक आहे, आणि हे वांगासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे। मी परत एकदा कोणत्या तरी व्हिडिओमध्ये सांगेन की वांगासाठी ह्याचा कसा उपयोग करायचा, खास वांगासाठी फक्त। तर आपण आता आपल्याला जर जायफळ पावडर मिळाली तर ती आपण 1 चमचा टाकायची याच्यात, आणि जर नाही मिळाली तर अर्ध जायफळ घ्यायचं। आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, 1, 2, 3 आणि अर्ध जायफळ, हे 4, ह्याची सगळ्याची ना पावडर बनवायची मिक्सरमध्ये वाटून। मी ही पावडर बघा हे अशा पद्धतीने बनवलेली आहे 4 गोष्टींची। ठीक आहे, तर हे 4 गोष्टींची पावडर आपण बनवायची आणि अशी काचेच्या बरणीत घालून ठेवून द्यायची। आणि मग ही आपण सकाळी ना स्वच्छ चेहरा साफ करायचा फेस वॉशने, किंवा नुसतं बेसन हातात घेऊन बेसनने सुद्धा चेहरा साफ केला तरी चेहरा एकदम स्वच्छ निघतो। अशी ही पावडर घ्यायची, या 4 वस्तूंनी बनलेली। बघताय तुम्ही, एकदम फाईन वाटलेली आहे मी। आणि ही ना खूप दिवस राहते बरं का। ही तुम्ही अशी वाटून ना अशी काचेच्या बरणीत ठेवा, काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवू शकता। ठीक आहे, फक्त याला पाणी लागून देऊ नका, पाणी लागलं तर खराब होईल, नाहीतर अजिबात खराब होणार नाही। आणि ह्याच्यात ना आपण हे दूध कच्चं दूध आहे बरं का ताईंनो, कच्चं दूध घ्यायचं। कारण उकळलेल्या दुधामध्ये ना चेहऱ्यासाठी जे पोषक तत्व हवं असतं ना ते निघून जातं, त्यामुळे नेहमी कच्चं दूध घ्यायचं। हे कच्चं दूध ह्याच्यात आपण थोडं टाकायचं आणि हे असं मिक्स करायचं। मिक्स करून ह्याची अशी मस्तपैकी अशी पेस्ट करून घ्यायची चांगली।
आता ह्याच्यात चिया सीड असल्यामुळे आणि मेथी असल्यामुळे ही पेस्ट अशी थोडी चिकट होणार, पण तेच आपल्याला गरजेचं आहे चेहऱ्यासाठी. कारण चिया सीड आणि मेथी आहे ना, हे अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात त्याच्यात भरपूर. चेहऱ्यामध्ये जे आपल्या सुरकुत्या वगैरे पडलेल्या असतात ना, म्हणजे वेळेअभावी आपला चेहरा जास्त एजिंगचा दिसतो, त्याच्यासाठी हा पॅक खूप म्हणजे खूप उपयोगी आहे बरं का, खूप प्रभावी आहे. तुम्ही खरंच करून बघा, एकदा करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. ह्याच्यात काही जास्त खर्च नाहीये. मेथी दाणे तर सगळ्यांच्या घरात असतात आणि चिया सीड फक्त आणावं लागेल नसलं तर. चिया सीड आणि जायफळ पण सगळ्यांकडे असतेच आणि हे बडीशोप पण सगळ्यांकडे असतेच. आणि याच्याने काय आपल्याला चेहऱ्याला म्हणजे हानिकारक होण्यासारखं असं काहीच नाहीये. फक्त जायफळ ताईंनो अर्धा वापरा, कारण ते स्ट्रॉंग आहे. आणि जर तुम्हाला पावडर मिळाली तर 1 चमचा, बाकी सगळे 2-2 चमचा घ्या तुम्ही. आणि जायफळ फक्त 1 चमचा घ्या आणि ह्याची अशी मस्तपैकी पेस्ट बनवा आणि ती तुम्ही अशी तुमच्या चेहऱ्याला अशी व्यवस्थित, आता ही थोडी माझी घट्ट झालेली आहे, पण तुम्ही चेहऱ्यासाठी अशी व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित चेहऱ्याला लागेल अशी तुम्ही बनवून घ्या. अजून दूध त्यात लागेल तेवढं घालून तुम्ही अशी मस्तपैकी चेहऱ्याला ती रोज सकाळी लावा, रोज सकाळी. जर सकाळी जमत नसेल, सकाळी गडबड होत असेल तर तुम्ही रात्री झोपताना लावली तरी चालेल, पण रोज लावा. तुम्ही जर हे रोज लावलं ना ताईंनो, तर तुम्ही स्वतःच्या चेहऱ्यामध्ये डिफरन्स बघाल. तुम्हाला कोणत्या अँटी एजिंग क्रीमची पण गरज लागणार नाही, ज्या महागड्या महागड्या असतात, 1000-2000 ला येतात. ठीक आहे. हे असं आता माझं घट्ट झालेलं आहे म्हणून ते व्यवस्थित लागत नाहीये, पण तुम्ही व्यवस्थित असं त्याची पेस्ट पातळ थोडी करा आणि चेहऱ्यावर पूर्ण लावून टाका. 10 ते 15 मिनिटं ठेवा. मसाज वगैरे करायचं नाही, फक्त लावायचं, सुकू द्यायचं. सुकलं की मस्तपैकी थंड पाण्याने धुवून टाकायचं आणि मग चेहऱ्याला एक चांगलं मॉइश्चरायझर लावा, सनस्क्रीन लावा. ठीक आहे. तुम्ही हा पॅक खरंच हा ट्राय करून बघा पॅक. ह्याच्याने ना चेहऱ्यावरच्या सुरकुत्या खरोखर कमी येतात आणि डाग सुद्धा हळूहळू जातात बरं का. लगेच तुम्ही 1 दिवस पॅक लावणार आणि 2 दिवस लावणार, 3 दिवस लावणार, असे डाग जाणार नाही. तुम्ही कंटिन्युअसली जर हे महिनाभर वापरलं ना, तर तुमच्या चेहऱ्यावरचे डाग आहेत ना फेड होणार. वांगाचे डाग असतील तर जायला जरा वेळ लागेल. वांगासाठी सुद्धा मी तुम्हाला जायफळचा चांगला उपाय सांगणार आहे, फक्त जायफळचं नंतर. पण सध्याला जे आपल्या चेहऱ्यावरती उन्हाने डाग होतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, सन टॅन होतं किंवा मग आपले पिंपल्स आपण फोडतो, आपल्याला सवय असते टोकरायची वगैरे अशी काय काय, त्यामुळे मग ते पिंपल्स मार्क सोडून जातात, त्याचे डाग वगैरे सगळे निघून जातात बरं का. क्लिअर होऊन जातो चेहरा, एकदम मस्त तुकतुकीत होतो. तुम्ही हा पॅक खरोखर ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये येऊन सांगा की तुम्हाला काय फरक पडला आहे. जर तुम्हाला चांगला फरक पडला तर असे छान छान पॅक मी तुम्हाला दाखवीन. ठीक आहे. आणि हा पॅक आहे ना 25 वर्षाच्या वरचे सगळे लावू शकतात, म्हणजे जेंट्स लावू शकतात, लेडीज लावू शकतात, अगदी 50-60 वर्षाच्या आजीबाई सुद्धा लावू शकतात. सगळ्या बायका हा पॅक लावू शकतात आपला चेहरा चांगला ठेवण्यासाठी. कोणी लावू शकतं, सगळ्यांनाच वाटतं आपला चेहरा चांगला व्हावा की नाही. तर हा पॅक नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला ह्या पॅकचा किती फायदा झालाय. असेच मी छान छान नवनवीन पॅक तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे ताईंनो, बाय बाय. आणि हां, माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण माझे चॅनल नवीन आहे. जोपर्यंत ते सगळीकडे व्हायरल होणार नाही किंवा तुम्ही दुसऱ्यांना पाठवणार नाही तोपर्यंत म्हणजे दुसऱ्यांनाही ह्याचा फायदा होणार नाही ना. आणि मला जे माहिती आहे, मला जे सांगायचं आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं तर मलाही खूप चांगलं वाटेल आणि मला म्हणजे मोटिवेशन होईल आणि मी सुद्धा असे छान छान व्हिडिओ अजून काढेन ना. ठीक आहे ताईंनो, तर खरंच माझ्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा बरं का. ठीक आहे. बाय बाय.